नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स। आजचा हा आपला विषय जो आगळा वेगळा विषय ऑन डिमांड हा विषय आहे। बरेच रुग्णांची, पेशंटांची, बरेच जवळच्या लोकांची डिमांड होती की चालू घडामोडीवरती एक व्हिडिओ बनवा। हो, बरोबर आहे। गुलेन-बेर सिंड्रोम GBS सध्या या आजाराने धुमाकूळ माजवला आहे आणि GBSचे पेशंटची संख्या वेगाने वाढत आहे। तर आपण आज बोलणार आहोत गुलेन-बेर सिंड्रोम GBS। घाबरू नका, सतर्क राहा। GBS होण्याचे कारण, लक्षणे व उपचार या विषयावरती आपण बोलणार आहोत। खूप महत्त्वाचा विषय, कृपया सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जागरूकता करण्याचा प्रयत्न करा। तर हा GBS काय आहे आता? पूर्वी माझ्या प्रॅक्टिसमध्ये साधारणतः मी 2014 मध्ये 2016च्या 17च्या मध्ये 2 पेशंट बघितले होते GBSचे। त्यात एक मुलगा होता आणि 2016-17च्या कालावधीमध्ये एक वयोवृद्ध बाबा होते। पण हल्ली काही 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये भयंकर साथ वाढली आहे। साथ म्हणता येणार नाही, मुळात हा संसर्गजन्य नाही आहे। तर गुलेन-बेर सिंड्रोम GBS हे नाव तुम्हाला खूप वेगळं नाव वाटेल। ते नावाचा आपण अर्थ बघूया काय। हा जो आहे ना, 1900च्या दशकामध्ये फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर गुलेन, डॉक्टर बेर आणि डॉक्टर क्रोटोहॉल यांनी 1919 मध्ये या आजाराचं संशोधन केलं किंवा ह्या आजारावरती उपचार केले। तेव्हा सापडला होता हा रुग्ण, दुर्मिळ आजार आहे आणि त्यांच्या संशोधनावरून त्यांच्या नावाने मग हा गुलेन-बेर सिंड्रोम ह्या नावाचं, या आजाराचं नाव पडले। म्हणून याला गुलेन-बेर सिंड्रोम किंवा थोडक्यात छोट्या भाषेमध्ये, इनिशियल लँग्वेजमध्ये GBS असं म्हणतात। आता हा संसर्गजन्य नाही, संख्या वाढते, रुग्ण वाढते मान्य, पण डोक्यात भरून घ्या की तुमच्या जवळ कुणाला झाला ना GBS वगैरे, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही होणार नाही। हा एक दुर्मिळ आजार आहे आणि संसर्गजन्य आजार नाही आहे। तर होण्याचे कारण काय ते आपण बघूया। तर एक विषाणू असतो, बॅक्टेरिया संसर्गामुळे, विषाणू संसर्गामुळे हा आजार होतो। कॉम्बिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया नावाचा तो विषाणू असतो, जो सहसा कमी शिजलेल्या पोल्ट्री पदार्थामध्ये आढळतो। तो आत्ता सध्या ह्या संसर्गामुळे बी रुग्णसंख्या खूप वाढत आहेत। तर याचा कारण बघितलं आपण विषाणूमुळे, तर याचा घात शरीरामध्ये कुठे होतो? तर शरीरामध्ये याचा घात मज्जाजंतूला होतो। मज्जाजंतूचे जे नर्व रूट असतात, मज्जाजंतू असतो, मज्जाजंतूला याचा घात होतो। आणि मज्जाजंतू म्हटले आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या शरीराला पूर्ण कंट्रोल करतो। तर याचा परत जे प्रतिकार करणारे पेशी असतात, त्या पेशींचे नुकसान करतो हा आजार। म्हणून या आजाराला शरीरामध्ये पसरायला आणि लक्षण निर्माण करायला जास्त वाव मिळतो। आता आपण बघूया याचे लक्षणं काय काय आहेत। याचे लक्षणं अतिशय गंभीर आहेत, गंभीर स्वरूपाचे आहेत। परत सांगतो, घाबरायचा काही हेतू नाही आहे, जागृतीचा हेतू आहे आणि माहिती करता आपण हा विषय घेतलेला आहे। तर मज्जासंस्थावरती आणि मज्जाजंतूवरती याचा घात होतो। त्याच्यामुळे हातपायांना कमजोरी येते, याच्यामुळे हातपायाची ताकद कमी होते, मेंदूला सूज येते। मेंदूला सूज आल्यामुळे शरीराची पूर्ण क्रिया ही मंदावते, क्रिया कमी होते। तर मेंदूला सूज आल्यामुळे क्रिया कमी होते। तर ॲक्टिव्हिटी आहे आपल्या बॉडीची, जे नर्व्स असतात, आपला जे मज्जातंतू असतो ते कंट्रोल करत असतं ॲक्टिव्हिटी। ते ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणारा याच्यावरती जर घात झाला, त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटीचं प्रमाण हे कमी होऊन जातो। तर हातपायांना झिंझिण्या येतात, मुंग्या येतात, हातपायाची ताकद कमी होते, पोट दुखतं, मळमळ होतं, याच्यामध्ये उलट्या होतात, याच्यामध्ये परत कधी कधी अर्धांगवायूंचा झटका येऊ शकतो किंवा पूर्ण शरीराचा बी याच्यामध्ये क्रिया जाऊ शकते। तर आपण लखवा म्हणू शकतो, लखवा येतो। याच्यामध्ये संवेदना कमी होतात, कधी कधी रुग्णांना बोलता येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही आणि याच्यामध्ये थकवा येतो। थकवा इतका येतो की पेशंट आपल्या
पायांवर उभं राहू शकत नाही किंवा हातांची ताकद पूर्ण वापरू शकत नाही. पेशंट हा बेड रिडन असतो किंवा झोपलेला असतो. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सर्दी खोकल्याचा बी काही काही रुग्णांना त्रास आढळतो. श्वास घ्यायला त्रास होतो, गिळताही येत नाही, पाणीही प्यायला त्रास होतो. असं म्हणजे थोडक्यात मज्जातंतूवरती घाव आहे, मेंदूवरती घाव आहे, क्रिया मंदवतात आणि पूर्ण शरीराला हा आजार पॅरालाइज करतो किंवा एका जागेवरती ठेवून ठेवतो. तर याच्या असे लक्षण आढळल्यास आपण नक्कीच उपचार केले गेले पाहिजे. आता तपासणी काय याच्यामध्ये आपण बघूया. तपासणी याच्यामध्ये जर मेंदूवरती घाव आहे तर साहजिकच आहे की MRI ची तपासणी आपण करून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये नर्व कंडक्शन टेस्ट असते. नर्वची ताकद किती ते आपल्याला बघायची असते, नसांची ताकद किती ते आपल्याला बघावं लागते. याच्यामध्ये लंबर पंक्चर असतं. जर पेशंट 3 दिवसापेक्षा जास्त ॲडमिट असेल, लक्षणामध्ये प्रगती होत नाहीये, काही सुधारणा होत नाहीये पेशंटमध्ये, तर लंबार पंक्चर करतो आपण. मणक्यामधनं पाणी काढून त्याला आपण CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो. CSF फ्लुइड आपण ते पाणी असतं, नितळ पाणी असतं मेंदू मणक्यामधलं, ते काढून आपण तपासायला पाठवतो. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी येतं का ते आपण बघतो. आता याच्यामध्ये GBS चे उपचार काय आहेत? उपचार एकच आहेत. लक्षणं वाटल्यास लगेच ताबडतोब दवाखान्यात जा, डॉक्टरकडे जा, ॲडमिट होण्याची तसदी घ्या. आणि याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट आणि सिम्प्टोमॅटिकल ट्रीटमेंट, लक्षणावरती ट्रीटमेंट याची असते. परफेक्ट ट्रीटमेंट ह्या आजारावर अजून नाही, लक्षणावरती ट्रीटमेंट आहे. आणि जे रिपोर्ट्स आहेत, जे लक्षण आहेत त्याच्यावरती याच्यावर उपचार होतात. तर दुर्मिळ असल्यामुळे अजूनपर्यंत याचं प्रॉपर परफेक्ट ट्रीटमेंट नाही. पण ट्रीटमेंट नाही आहे मग याचा अर्थ असं नाही की दवाखान्यात जायचं नाही. दवाखान्यात जाऊन लक्षणावर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट होते आणि मेंदू विकार तज्ञ किंवा MD फिजिशियन तज्ञ याच्यावरती सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करतात. नंतर काळजी काय घ्यायची, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा. मी नेहमी बोलत असतो, प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. मग आता होण्याच्या आधी आपण काळजी काय घ्यायची हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये अर्ध शिजलेलं अन्न शक्यतो खाऊ नये. पोल्ट्रीचे पदार्थ आपण काही दिवस वर्ज्य करू शकतो. याच्यामध्ये बाहेरचे पदार्थ जे अर्धवट बेक्ड असतात किंवा अर्धवट शिजलेले असतात, जे उघड्यावरचे पदार्थ असतात ते आपण टाळायचं. तर याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कशी वाढेल आपली याच्यावरती भर द्यायचे. थोडक्यात नेहमी व्यायाम करत राहा, वेळेवर जेवण करा, पाणीचं प्रमाण शरीरात भरपूर ठेवा. पाणी शरीरात भरपूर ठेवा. सार्वजनिक कार्यक्रमा ठिकाणी बाहेर जाणं शक्यतो टाळा आणि बाहेरचं खाणं शक्यतो टाळा. लहान मुलांना शक्यतो जास्त धोका आहे मोठ्या माणसांपेक्षा. त्याच्यामुळे लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना धोका आहे. त्यांना सांभाळा, त्यांना सावरा, त्यांना थोडंसं एज्युकेट करा किंवा त्यांना थोडी माहिती द्या. आणि एकच थोडक्यात याचं आहे की GBS नावाचा जो आजार आहे हा खूप दुर्मिळ आहे, संसर्गजन्य बिलकुल नाही. त्याच्यामुळे फक्त काळजी घ्या आणि याच्यामध्ये असं घाबरू नका, सतर्क राहा आणि आपली व परिवाराची काळजी घ्या. या हिशोबाने आपण ही माहिती देत आहोत. तर असं काही तुम्हाला लक्षण आढळल्यास याच्यापैकी तर तुम्ही आपल्या डॉक्टरांना, फॅमिली डॉक्टर असो किंवा लक्षणं वाटल्यास तर त्यांच्या सल्ल्याने किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर असो मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट व्हा, याचे उपचार करून घ्या. हा नक्कीच बरा होईल अशी मनामध्ये पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकता भावना ठेवा. तोपर्यंत आपल्या सगळ्यांची काळजी घ्या व आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. नमस्कार.